बनवते स्टॉलवर आगरी तडका। श्रावण महिना चालू आहे ना, तर सगळ्यांचा श्रावण महिना आहे, पण ज्यांना जर भाजी खायची असेल तर आज पहिल्यांदा ट्राय करतो आम्ही पावभाजी। tada बघू शकता। आणि आज आपण आगरी तडक्यावरती आजपासून पावभाजी ठेवणार आहोत, म्हणजे व्हेज काहीतरी ट्राय करूया, एक डिशेस ठेवायला ट्राय करू आपण। आणि इथे मदत करायला बघा कोण आलाय। तू मदत करायला आलाय ना, पावभाजी साफ करायला आलाय ना? भाजी खायला काय खायला आलोय, खायला देणार नाही। हे बघ काय जाते, एवढं सगळं सामान घेऊन आलोय, साफ करायचं मग खायला देणार नक्की? हा डन। पण हे एवढं सगळं वाटाणा अख्खा साफ करायला लागेल ना का? तू पण करायचं? हा मी करेन ना सर। आणि इथे मम्मी बघू काय करते, काय बनवते? पावभाजी बनवते स्टॉलवर आगरी तडका। श्रावण महिना चालू आहे ना, तर सगळ्यांचा श्रावण महिना आहे, पण ज्यांना जर भाजी खायची असेल तर आज पहिल्यांदा ट्राय करतो आम्ही पावभाजी। मग नंतर जर एक डिश अशी वाढवणार का? जसं त्यांचं मागणी असेल तसं वाढवू आपण। जर ते बोलले आपल्याला की ताई डाळ आणि भाजी पण ठेवत जा, तर मग ठेवू। आता हे पण मी एक विचारू का, गाजर असं का केलंय? गाजर जरा थोडा कडक असतो भाजीमध्ये, तो एकदम शिजू शकत नाही, म्हणजे असं करून जर बॉईल केला ना तर मग तो व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरला जाईल म्हणून। आणि बीटाने हा ओरिजिनल कलर येईल थोडा पावभाजीला। मग आता साफ कोण करेल ती भाजी? तू आणि योहान बोलतो मी डायरेक्ट खायला येणार आहे। खा नाही तर काय पण कर, पण तुला साफ करायचीच। बघू आता कस्टमर्सला कशी आवडते ती पावभाजी। नाही संपले तर आपले घरचे आहेतच, हा आपण आहोतच, आपण ट्राय करायला काय। पावभाजी जर आवडली मग नेक्स्ट टाइम काहीतरी मिसळ पाव कर, किंवा मग डाळ भात भाजी, तर ते कस्टमरच्या मागणीनुसार कसं असेल तसं। हा श्रावण महिना चालू आहे म्हणून मला शिकवलं त्यांनी की तू भाजी ठेवून बघ। पण एक सांगायचं मला की जर तुमच्या मनात असेल की तिकडे नॉनव्हेज होता आणि मी इथे व्हेज कसं ठेवलंय आणि कुठे बनवलंय, तर हे सगळं जे व्हेज असेल ते मी घरून बनवणार आहे, कारण की आमच्या घरी तर नॉनव्हेज होत नाहीये, घरात श्रावण चालू आहे। आणि जेव्हा पण माझं व्हेज असेल तेव्हा आमच्या घरात व्हेजच असतं आणि ते घरातूनच बनवून घेऊन जाणार आहे। हा आमचं कडक श्रावण आहे। तुम्हाला मच्छी कुठेच दिसणार नाही आता आमच्या घरात, पूर्ण कडक श्रावण आहे, कोणच नाही खात इथे, कोणच नाही खात। मग आता बघू पावभाजी कशी रेडी होते ते। चांगलीच होणार, माहित आहे चांगली होते, आम्हाला आवडते तुझ्या आजची, कस्टमरला पण आवडायला पाहिजे ना, देतील ते रिव्ह्यू काय असेल ते। पागल आहे का तू? तुला कावळ्याचा आवाज आतून आवाज येतो। आय लव्ह यू रे कावला, आय लव्ह यू बोलला योहान। योहान कावला, अरे यार आत्ताच गेला तो कावळा। आय लव्ह यू, तुला आय लव्ह यू बोलून गेला, त्यांनी मला विचारलं पण योहान कुठे? हा तोच तो कावळा, दिसला का दिसतो तुला तो कावळा तिथे? कुठे रे तो कावळा? हा तो बोलून गेला। पण आय लव्ह यू कसं काय बोलू शकतो? मग दियाने शिकून गेलाय तो। हा खरंच। अरे तिथून तू तिथे गेला की तो कावळा येते। थांब योहान, योहान एक काम कर, इकडे लप बघू, इकडे लप, हे बघ इथे लप, इथे लप। बघू नको मग तो परत ये। हा बघू नको। काय बोलला? बोलला ना मग
बघितलं कुठे गेला? आता आता तू ये बघू इथं बघ गेला. अहो हाय. तो वरती आहे. तो तुला बघतो ना, तू आहेस ना इथे, मग तो घाबरून जातो. अहो, त्याला अजून एक येते तो. मंत्र पण. नाही, एकच बोलतो फक्त काय. आपल्याकडे एकच येतो कावळा. हाच. हा बोलतो तो. बोल बोल बोल. काय बघतो काय, खरंच आहे. नको. आता काय येईल, तो लपला तो आता तुला बघून. तो एक या बा आला. आई, आला. आला आला लप 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 लप. बघू नको तू. बघ बोलला ना. हा गेला नाही. तू आला. हाय. कसं रे बोलू शकतो कावळा. आता नाही बोलणार. आता नाही चल आपण एक काम करू, भाजी साफ करू. चल आता पटापट चल. करू, चल 5 वाजले. चल बाय अभी मस्ती करणे. हा करतो बघू. परत परत एकदा एकदा वन शॉट. वारी रे. योहान तो डायलॉग बोलून दाखव ना एकदा. आबू कसला अप्पा, कसा कसा. अप्पा, गाईस बिचारा योहान बघा किती मदत करतोय मला. कर कर पावभाजी खायचे का नाही. हा खायचे कर कर. ऐक ना मला तो गाणं बोलून दाखव ना एकदा. नाव काय रे त्याचं. क्यों तूने मेरी फुर्सत की. दिल से मेरी बरकत की, ये तूने क्या किया. अरे अब मारा मारा में, जान से बिछड़ा तारा में, ना सुहारा में तूने क्या किया. सारी ये दुनिया से जीतेगी मैं, आया तू देख तेरे अरबी सहारा किया. तूने क्या दम दिल का राज कहता हूँ, जब जब सांसें लेता हूँ, तेरा भी नाम लेता हूँ. तूने क्या किया. चला चला एक नंबर गुड बॉय. इथे बघा फोन आलाय. ही माझी मेहंदी आर्टिस्ट आहे, नेल आर्ट आर्टिस्ट आहे. आता मी नेल आर्ट करणार आहे इथे. आणि उद्या माझं शूट आहे, पण ते कसलं शूट आहे मी तुम्हाला सांगणार नाही आहे. आता मी फक्त नेल आर्ट करणार आहे. पण हां नेल आर्ट झाल्यावरती तुम्हाला समजेल की कुठला शूट आहे ते. गाईस ऑर्डर असतील तर हिला DM करा नक्की. खूप छान मेहंदी काढते. फोटो आहेत का आमचे मेहंदीचे दाखव. हां दुसरे दाखव. हे बघा ही बेबी शॉवरची ना मेहंदी. नेल आर्ट. हां हे नेल आर्ट. ऑर्डर असतील तर हिला नक्की DM करा तुम्ही. आणि तुमचं Insta ID काय आहे मॅडम. काय लिहून द्या. हां मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता काय सांगू मी कशी आधी तर देते नाव पण तिला बोलता नाही येते. कट करायचे आपण. ॲक्रेलिक करूया आपण. एक महिना तरी राहतील ना. हां हां तर लगेच माझा बड्डे येईल, मग गणपती राहील ना तोपर्यंत. हां मग आपण रिफिलिंग करूया. काय रिफिलिंग करूया लगेच. हां मग झाल्यावरती मग बघू कुठले नेल आर्ट चालेल ते. ठीक आहे. तर गाईस इथे आता पावभाजी रेडी झाली आहे. अजून काहीतरी टाकायचं ना याच्यात. काय टाकायचं आहे. आधी सिक्रेट सांगत नाही बघा. सिक्रेट पावभाजी आहे. टाकायचं आहे बोलते. तरी अजून थोडं शिस्त. इथे पण काहीतरी लावायचं का लावलं. बटाटा. हा बटाटा लावलाय. ती पटकन होईल ना म्हणून काय? आम्हाला घाई झाली. पटापट होण्यासाठी ही सगळी ट्रिक. तरी पण किती मिनिटात केली किंवा तासात केली सांग. सगळं का म्हणजे भाजी आपण वगैरे आता साफ- भाजी साफ करून वगैरे. भाजी वगैरे साफ करून 1 तासात झालं सगळं तेवढी. 6 किलोची भाजी झाली. 6 किलोची. म्हणजे 2 किलो मटर, कांदे. नको नको सांगू. नको सांगू. तूच 6 तर आता किलोची. बोलली की रे सांगायचं नाही 6 मला. किलोची, 6 किलो. हा. आता आपण टेस्ट करू थोडीशी नंतर गाडीवरती नेऊ. पण आम्हाला ठेवा का घरी. तू मला युट्यूब भरून ठेवणार. हा कुठलं. हे बघा
हा टोप भरून ठेवणार आहे आता, तरी कमी पडेल आता आम्हाला. आणि माझ्या मावशीची पोरगी टियारा, तिला मी आता व्हिडिओ कॉल केलेला, ती बोलते मला पावभाजी पाठव. तिला पाहिजे, तिला पाठव आता. तिला पण नंतर व्हिडिओ कॉल करू आणि विचारू कशी झाली मम्मी. आणि बघा मम्मीने याला एवढं काम दिले आता. हो ना, एवढी मी पावभाजी केली तरी पण आता मला बोलली की आता भांडी घास. तुम्ही बघू शकता की आम्ही कंजूसपणा नाही करत, अमूल बटर वापरतो. हा, त्याला पण अख्खा साफ म्हणजे असं काय बोलतात त्याला, साफ नाही केला आम्ही. त्याला काय केलं काय पण तो आता काय केलं काय त्याला. कावला भारी होता पण उत्कर्षाला करायचं का. तिला दाखव, हा. छोटी नाही ती, मोठी आहे. नाही तर काय. त्याला आपण पटापट भांडी घासून घेऊ, नंतर भेटू. बाय. बाय. आणि जर ह्या लोकांना खायची असेल तर कोणाला युट्यूब येतील आपल्या स्टॉलवरती. असं काय नाही की आता तिथे नॉनव्हेजच असेल, पण जर का तुम्ही लोकांनी मला सपोर्ट केला तर माझं तिथे व्हेज सुद्धा चालू आहे व्यवस्थित, आणि व्हेज सुद्धा चांगलं बनवते. आणि मी आपल्या आग्र्यांची गाबोलीची भाजी बनवली. हा, आणि मला आवडते ती भाजी. आता काय घेऊन चालली तू. हा, मम्मीनी ना एक टाइम जेवण सोडले रात्रीचं. ती दिवस ते माहिती ना मला. ती फक्त डाएट करते आणि फक्त सॅलड खाते रात्री. दुपारी जास्त जेवते आणि रात्री सॅलड खाते. जास्त नाही जेवत, एकच भाकरी. हा, म्हणजे माझ्यासाठी एकच भाकरी, तुझ्यावरती 2-3 भाकऱ्या नाही खात मी. हा, मी खाते काय 2 भाकरी तर खाते, भूक लागली तर खायचं. आणि आता तर श्रावण चालू आहे, पण जवळ असल्यावरती मला 4 चपात्या लागतात. काय तिला पावभाजी टेस्ट करायला दिले, कशी झाले. खूप भारी झाले. केली का. हो केली. मी बनवले. हा, भारी झाले. एवढे हसली म्हणजे तिला पण माहिती की मी नाही बनवले. मस्त झाले, खूप छान झाले. हा, आता मी पण टेस्ट करते पावभाजी कशी झाली. पाहुणे आहेत ना आपल्याकडे, नंतर आणू आम्ही. आता सध्या भाजी टेस्ट करू कशी झाली ते बघू. गाजी ते नेलट स्टार्ट करतो आम्ही आता. सॉरी का थांबायला लागलं तुला, कामं होती ना मला. हे बघा ब्लॉग लावलाय कटारी स्पेशल. तिला मी लास्ट टाइम पण बोललेली, पण नंतर मीच कॅन्सल केलं. काहीतरी झालं म्हणून मला नव्हते करायचे, मग आता करते. क्युटिकल्स खूप पाठी आहेत. काय क्युटिकल्स खूप पाठी आहेत. मी करत नाही ना. ते ब्लॉग लावला, ही ब्लॉग बघते माझे सगळे एक 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 एक. लाईक करा. हा, मला बोलते की तू ब्लॉग मध्ये किती भारी बोलते. असं का. खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे ऐकायला भारी वाटतं असं. गाईस हे बघा आता एवढं झालेलं आहे. अजून किती टाइम लागेल. आणि हे म्हणजे ही असं बोलते की 5 झालं, म्हणजे कसं काय झालं. काय बोलत होती तू. आपला 20 मिनिट्स मध्ये ॲक्रेलिक लावून झाला 1 हँड. आता म्हणजे आधी ती जेव्हा शिकली तेव्हा ती आलेली माझे करायला, तेव्हा तिला एवढं येत नव्हतं ना. आणि आता खूप छान करते, खूप म्हणजे खूप छान. नक्की तरी पावभाजी ते हे केलेली आहे. पावभाजी घ्यायला गेली तरी नकात घुसवली ती. म्हणजे नखाना पण पाहिजे ना, तर सगळ्यांना देतो मग त्यांनी पण टेस्ट करायला पाहिजे ना पावभाजी. आता नंतर झाल्यावरती दाखवते मी तुम्हाला कसं केलंय ते नेल आर्ट. तर गाईज आमचे आता नेल आर्ट बऱ्यापैकी रेडी होत आलेत. मी दाखवते तुम्हाला, बट थोडा ब्रेक के बाद. दाखवायचे की नाही, काय करायचं, दाखवायचे ना. असू दे, पण हा ब्लॉग आपण नंतर टाकणार आहे ना, मग त्यांना समजेल कशासाठी नेल आर्ट केलेत ते. हा, बिचारीने जाम मेहनत केली, जाम भारी नेल आर्ट्स केले. थँक्यू. पण आम्हाला ना 3 तास लागले. त्याच्यामध्ये पण मी
जरा वेळ उठली, जरा वेळ म्हणजे खूप वेळा उठली जागेवरून, म्हणून ते 3 तास लागले. ना तर किती टाइम झालं असतं आपलं अंदाजे? 1.5-2 तासात होतात पण ना. आणि मी फर्स्ट टाइम केले ते वाले, मी कधी करत नाही ना ॲक्रेलिक. हा, आणि मी सिम्पलच करते म्हणून. झाले का? दाखवायचे? घे पकड. तडा, बघू शकता. तर गाईज माझे नीलट आता रेडी झालेत, फायनली रेडी झालेले आहेत. फायनली दाखवते मी तुम्हाला. दाखवले ना तू बघाशी? हां. आणि कसे वाटले, काय वाटले ते नक्की मला कमेंट करून सांगा, आवडले की नाही. आणि जर ऑर्डर द्यायची असेल तर हिला DM करा, तिची ID मी तुम्हाला तिथे खाली मेन्शन करते. आणि आता मॅडम घरीला जायचं आहे ना? 10 वाजले इथे, बघू शकता गाईज, 10 वाजले. आता मला जायचं दिव्याला. आणि ही पण शॉर्ट ब्लॉग बनवते ना? हो. शॉर्ट व्हिडिओज बनवते. व्हिडिओ दिसतील माझ्या. कसे दिसतील? गाईज फायनली आमचा योहान पावभाजी खायला बसलाय. आता आपण व्हिडिओ बनवतो. मग दुपारी मटर सोडलास ना तू, म्हणून तुला पावभाजी दिली आता. हा, भारी आहे का? नक्की? कोणी बनवले? मी नाही, मम्मीने. खाऊन घे, खाऊन घे. तर गाईज इथे हा बिचारा ब्रेड खातोय, कारण की आम्हाला पावच नाही भेटले खाली ना योहान. मी नेल आर्ट करत बसलेली आणि पाव आणायला विसरली, तर खाली मला फक्त ब्रेड भेटला. मग आता आम्ही ब्रेड सोबत पावभाजी खातो, भाजी खातोय. तर गाईज आता आपण इथे मम्मीचं सॅलड करायला स्टार्ट करू. मी तुम्हाला बोलली ना किती जेवत नाही म्हणून. ॲक्च्युली ती एकच टाइम जेवते दुपारी, आणि आता ती काही खात नाही. ती आता ते सॅलड खाते. सो ती आता येते आपल्या स्टॉलवरून, आणि मी तिला आता सॅलड बनवते. तिने मला काल शिकवलं, म्हणजे मला येत नव्हतं. मी कटिंग वगैरे ठीक आहे, बट त्याची ती बनवते ना मेयोनीज सारखं. तर मी तिला बोलली की तूच कर म्हणून, मला येत नाही. तिने मला काल शिकवलं याच्यासाठी की मी तिला आता रोज बनवून ठेवेल ना, म्हणून. मग तरी आता मी फर्स्ट टाइम ट्राय करते, बघू तिला आवडतं की नाही. आणि ह्याचं बघा काय चाललंय, तो बघतो बघा काय चाललंय. जाऊ दे. त्यांनी जेव्हा पावभाजी खाल्ली ना, तेव्हा त्याला शांत वाटलं. म्हणजे तो मला बोलत होता की मी मटार सोडले, मला पावभाजी नाही भेटणार का? तर तेव्हा त्यांनी पावभाजी खाल्ली ना, तेव्हा त्याला बरं वाटलं. काय रे योहान, तू किती टाइम जेवला जरा मला सांगशील? हाऊ मेनी टाइम्स? 3. म्हणजे फर्स्ट टाइम काय खाल्लंस? सेकंड टाइम नाही, खाली फर्स्ट टाइम काय खाल्लं? म्हणजे मम्मीनी काय जेवायला बनवलेलं? ओके. आणि सेकंड टाइम हे कोणी दिलं तुला? हा. आणि थर्ड टाइम पावभाजी. आता अजून एक टाइम काय खायचंय? तर मम्मीचं सॅलड बनवते, तो खाशील का? कुठला सॅलड? आता मी बनवते, खाशील? चालेल. आणि नाही खाल्ला ना तर बघ, खाईन ना. हा. गाईज यांचा बघा इथे डान्स चालू आहे का. गाईज आता या लोकांनी ना दुसरं गाणं लावायला घेतलं. कुठला? पण हे गाणं हे जे स्टेप करतो ते गाणं दुसरं आहे ना कुठलं तरी. बोट चालतो ना, करतो बघ, माहिती ना? हे आता साईड अजून ते बोट सारखं का? हा, तो वाला गाणं. तो ब्ल्यू बोर्ड असतो ना. 1 मिनिट थांब. तो गाणं कुठलं आहे ते मला माहिती नाही, पण बघूया. नाही, तो वेगळा आहे. हा हे ना. हा थांब, समजलं. थांब. हा. चला या उभे राहा, बघू आता कसे डान्स करतात.
आमच्याकडे ना सोनं खूप स्वस्त झालं. काय सोनं खूप स्वस्त झालं. थांबा 1 मिनिट. काय राहुल मामा काय सोनं खूप स्वस्त झालं. तोडून टाकली ही दुसरी चैन. पण मी मुद्दामून नाही तोडली, आत्ताच तुटली ती आणि अशी घरातच तुटली. मला माहिती पडलं. आता काला धागा बांध आणि डी तुला करून देते. आता तुझा वाढदिवस आहे ना तेव्हा ते तुला गिफ्ट असेल. काला धागा बरोबर ना ते? बरोबर. काला धागा घ्यायचा इथे मोठी बांधायचा. काला धागा घ्यायचा आणि मोठी काला बांधायची. धागा घ्यायचा आणि डी करून द्यायची तुला. हा काय झोपली ना इथे गोल्डन कलर घ्यायचा छोटा छोटा. खोटं खोटं ना. हा झाला झालं. झाला सोन्याचा. ठीक आहे रे, ठीक आहे. आता हे जपतं ना. नाही ते उद्या दाखवू ना आपण त्याला. पण कशी तुटली, नशीब घरातच तुटली. आणि बाहेर जर तुटली असती तर काय झालं तुला असतं. डबल गिफ्ट बर्थडेला 16 तारखेला. आणि सोनं आता खूप स्वस्त झालं ना. मग आता जाऊन लगेच घेऊ असं. मग इथे जाऊ आपण रिपेअरिंग करून. आबा चला आपण सॅलड बनवू पटापट. म्हणजे झालंय कटिंग वगैरे, कटिंग करून झालंय. हे तुम्हाला मी बोलली ना मगाशी ते बनवायला लागतं ते बनवू आता आपण. थांबा जरा. त्याच्यात काजू टाकायची. पिशवी मला खोलते ना आता. मम्मीचे ना आपण रिॲक्शन बघू. तुम्ही जेव्हा खोलायला सांगतो तेव्हा. हे खोलून दे ना मला. गावाचीच नाही ना ती. काय कामं होत नाही तर. त्याच्यातनं काजू काढून पण दे. खाऊन पण देऊ का? मी काय बोले हिची रिॲक्शन बघा जेव्हा मी तिला काढायला सांगेल तेव्हा. चल आपण पटापट बनवू. गाईस फायनली आता सॅलड रेडी आहे. कसं झालंय खाऊन सांग. फर्स्ट टाइम बनवला. पेस्ट ना. मग मी मका कमी घेते. कोणीतरी येऊन चोरून खाल्ले पण 5-6 आणि थुकला पण. खायचं नाही ना तू. का खाल्लं तू? बघ आता मला कमी पडलं इकडे. पास्ता नाही. पिझ्झा मसाला टाकला याच्यात. सगळं टाकलं. पास्ता ते मखाना आहे. वास येतोय. हा असं ते घे. पहिल्यांदा बनवलंय. सॅलड आवडा जांभळा खाल्ला ना. मला ओळखीला सपन. पण मी काय म्हणते, बारीक कापू किंवा जाड कापू? जाणार तर आपल्या पोटातच आहे ना. आता बोलली असते मी. ए भाई डॉट 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 डॉट. अभी मैं गाली नहीं दे सकता. और उनको बोला डॉट 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 भगत. डॉट 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 भगत हॉटेल. डॉट 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 लाल भगत हॉटेल. काय डॉट 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 लाल भगत हॉटेल. काय तुझ्या आपल्याला काहीतरी करायचं होतं आणि माझी चाईनच सुटली. तुझी मस्त डिझाईन होती. बघू जर उद्या त्यांनी रिपेअरिंग करून दिली टायमावरती तर घालू परत. रिपेअरिंग केली. काय आहे ना. नाही केली बाबू मम्मीने. काला धागा घालायचं तिला फक्त. काला धागा कर. डी. हा तू घाल ना तसं. मी घालन मला पण माझं पहिलेच. गाईस ही बघा काय बोलते. काय पाव भाजी म्हणजे पाव नाही भाजी. अरे पण चांगली लागेल. हॉटेल चांगलं आहे हा. सॅलड मध्ये भाजी. मी गाली नहीं दे सकता. वही तो ना. बार बार पूछ रही है क्या होगा क्या नहीं ऐसा वैसा. याच्यावर टाकू. थोडीशी बाजूला टाक. मी ट्राय करते. पैरुसता. गाइस कहाँ से आते हैं ऐसे लोग. ह्याच्यावरती पाव भाजी म्हणजे तेच ते भाजी वॉटेवर. बघ केवढी बनवलेली पावभाजी. आता हे पण सगळं साफ करायला लागेल. बघू आता
रिॲक्शन. गाईज ते सॅलड सोबत पावभाजी, भाजी पाव नाही, तेच ते सॉरी वॉट एव्हर. ಇಲ್ಲ तू नॉनव्हेज खाल्लंय? नाही ह्याला पण भरवते गाईज. हा पण ना लहानपणी आहे ना वडापाव आणि चहा, म्हणजे वडापाव असला बघ असा. हा आणि वडापाव म्हणजे अख्खा वडापाव घ्यायचा, चहामध्ये डुबायचा आणि मग खायचा. आणि अजून एक काय खायचं माहिती का, डाळ भात, म्हणजे जर भाजी आपण कुठली केली असेल ते, आणि खीर, असे डायरेक्ट मिक्स सगळं खायचा. आणि पापड पण त्याच्यामध्ये, लोणचं पण, सगळं असं पूर्ण जेवण मिक्स करून खायचा. हट शी. आणि मी का विचारत होती, आपल्या गाडीवरती पावभाजी आवडली का, म्हणजे घेतली का कोणी, आधी ते सांग. 7 प्लेट गेले. आणि कशी, म्हणजे त्यांना कशी वाटली? आता 7 जेव्हा मी होती तोपर्यंत मला नाही माहिती त्याच्यानंतर कसं काय ते, पण तिथे खूप सगळ्यांना आवडले. आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की मला असं वाटत आहे की आता तुम्ही जे सी फूडच्या स्टॉलऐवजी छोटंसं एक हॉटेल टाकावं, किंवा एक नाश्त्यासाठी म्हणजे व्हेज स्नॅक्स हे काहीतरी चालू करा, आपला मराठी पद्धतीचा नाश्ता. त्यांना आवडली का? त्यांना बिलीवच होत नाही की मी बनवली. अरे तू नाही सांगायचं ना मी बनवले. सांगितलं आवडत होते तेच ना. ते बोलले की ताईला भेटावंच लागेल मला. हा मग पण मी बोलले आता ते नाही. काय आता नंतर नेक्स्ट टाइम काहीतरी ट्राय करू आपण गाडीवर. नाही पण माझं असं मत आहे की पावभाजी सगळ्यांना आवडते, सगळे खाऊ शकतात. सध्या तरी आपण कंटिन्यू ठेवू. जर का जेव्हा कोणाचे कस्टमरची असेल रिक्वायरमेंट की तुम्ही ठेवा, तर मग आपण ठेवू. पण असं पण जरी मी नाही केली पावभाजी तरी मी सांगितली तशीच बनवलेस ना. तुला ते बोली बटर तेवढं टाक, अजून काय टाकलं तू सांग. नको राहू दे, तू एक नंबर बनवते पावभाजी माहितीये का, जाम भारी लागली. मी मगाशी थोडीशी टेस्ट केली पण ते नेलट करायला बसलो ना, मग जास्त खायला नाही भेटली. हा दिली. आता त्यांना आपण उद्या व्हिडिओ कॉल करू आणि विचारू कशी लागली ते. सकाळी त्यांचं नसतो. तुझं श्रावण आहे का रे? ओय श्रावण आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी काय केलं पाहिजे व्हेजमध्ये. पूर्ण म्हणजे जेवण ठेवलं पाहिजे की असंच काहीतरी स्नॅक्स ठेवलं. जेवणामध्ये पण काय काय असणार तरी? फक्त 2 भाजी, डाळ, भाकरी आणि चपाती आणि राईस. हा म्हणजे एक ओली भाजी असते थोडीशी आणि एक थोडी सुकी टाईप असं. समजा क्या रे तुझ्या ते ना इकडे ना. तुझ्या मम्मीला काय येतं का बनवता? तुझ्या मम्मीला काय येतं का बनवता? तुझी मम्मी नाही रे. सगळं येतं. चल काय नाही येत तिला का? तुला काय येतं बोल. मला सगळं येतं, तिला काय नाही येत. तुझी मम्मी कोण आहे? आवडती मम्मी कोण? नाव सांग. मम्मी कोण जेवण भारी बनवते नाव घेऊन सांग. नाव मी मम्मी. गाईज कुठला पोरगा बघितलाय का असा नीलम मम्मी? आपण फक्त नीलम बोलतो. हा नीलम मम्मी. मग तुझ्या खऱ्या मम्मीचं नाव काय? खरं मम्मीचं मम्मी हा विक्रम भोळे. हा
मग आता खाली जा, किती वाजले? घरी नाही का जायचं? थोड्या वेळ खाली बोलायला मम्मीनी. हा थांब ना, तिचे 3 वेळा फोन आलेले. अजून एकदा पावभाजी खायची का? हा मला आता भूक लागले. मी जेवलेली पण भूक लागली. परंतु तुम्हाला हा लास्ट टाइम दाखवलं नाही मी, आता आम्ही खात होतो तेव्हा. पण मला आता भूक लागले आणि मी हिला बोलली मी पिझ्झा ऑर्डर करते. केलं ऑर्डर. पैसे दे तू. आता पावभाजी 5 वेळा खाली तू बनवल्यापासून. 5 वेळा? हा, अर्धा टोप ठेवून गेलेली मी पावभाजी. बनवली 6 किलोची, नेली फक्त 1 किलो तिकडे. आणि आमन दादाला दिलं. योहाननेच 3 वेळा येऊन खाल्ली. तेच बोलते मी. तरी पण तुम्हाला पिझ्झा पाहिजे रात्रीचे. आणि मग काय होते, डोकं दुखते तुमचं. गाईस पिझ्झा ऑर्डर केला, आता येईलच. पैसे कोणी दिले? पैसे कोणी दिले? बघू दाखव. जीपे केले ना तू आता? सांगितलं मला 190 रुपयाचा मागवते. पण तिकडे दाखवलं नाही. मग ते डिलेव्हरी चार्जेस पण लागतील ना. आता रात्र आहे ना. हे बघा, थँक्यू सो मच पिझ्झा दिल्याबद्दल. समजेल तुम्हाला. असं कधीतरी वाईब येते ना, म्हणजे असं कधीतरी मूड रात्री येते. नाही खायचंय 12च्या नंतर जास्त. एकदा खाऊ शकतो ना. आता एवढे दिवस 4 वेळा मागवता तुम्ही. काहीच नाही का, एवढे दिवस खाल्लं ना. काय एवढे दिवस नाही खाल्लं. पिझ्झा खाऊ आणि भेटू. पिझ्झा आल्यावर दाखवते तुम्हाला कसा आहे तो पिझ्झा. आता बोलणार होती पण जाऊ दे. गाईस फायनली पिझ्झा आलाय. किती वाजता आलाय तर दाखव. 2 वाजले. 2 वाजले. 2. आणि हा बघा खायला रेडी आहे. हा खाली गेलेला परत वरती आला. आता पिझ्झा खातो आणि ब्लॉग एंड करू. ओके, से बाय. बाय. अजून काय बोलणार? बोल काहीतरी. ब्लॉग कसं वाटलं तर सबस्क्राईब करा. काय आमचं ब्लॉग कसं वाटलं तर सबस्क्राईब करा. ओके ओके. बाय नवीन आहे, शिकेल. बाय बाय. तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेल आर्ट पण कसे वाचले हे नक्की सांगा. तिला DM करा तुम्ही. थँक्यू.